सकाळी मुलं जातात लहान, तर ट्रक वगैरे सकाळपासून चालू होतात. वातावरण एवढं दूषित होतंय, लय पोरांना पण त्रास होतोय. धुळीचा प्रचंड त्रास होतोय, नागरिकांना पण त्रास होतो इथे. बघत आहात लोकमत मुंबई. आज मी आलो आहे दहिसरमध्ये. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, मात्र माझ्या आजूबाजूला प्रचंड धूळ आहे. आत्ताच कोणीतरी पाणी मारल्यामुळे तशी ती कमी दिसते आहे, मात्र इथे जे लोक राहत आहेत, जे स्थानिक लोक राहत आहेत, ते प्रचंड त्रस्त झाले त्या धुळीमुळे. मात्र या धुळीमागचं नक्की कारण काय, का म्हणून ही धूळ होते आणि BMC प्रशासन ह्याकडे लक्ष का देत नाही आहे, हे आपण जाणून घेतोय. नागरिकांची चर्चा करतोय, चर्चेला सुरुवात करतोय. ॲक्च्युली असं पाहायला गेलं तर हा एक स्लम वस्तीचा एरिया आहे आणि तुम्ही आता बघाल जर हा संपूर्ण रस्ता हा एक स्लममधून जाणारा रोड आहे. BMCच्या काही अटी आहेत, त्यानुसार जर 6 टायर्स वगैरे मोठी बस वगैरे जरी असली तरी ती बस तुम्ही इथे चालवू शकत नाही, असा BMCने आम्हाला मागे आम्ही जेव्हा सांगितलं की आम्हाला मोठी बस पाहिजे तर BMCने सांगितलं की स्लममध्ये आम्ही एवढी मोठी बस चालवू शकत नाही. त्यामुळे आम्हाला त्यांनी मिनी बस दिलेली आहे. मिनी बस पण आजच्या डेटला रोडची कामं चालू असल्यामुळे ती आमच्या जुन्या बसस्टॉपवरतूनच परत जाते. मग ती आमची 297 असेल किंवा 296 असेल, ती बस खालूनच टर्न मारते. पण नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी BMCने येथील स्थानिक लोकांना विश्वासात न घेता एक राडा रोड म्हणून एक प्रकल्प आणलेला आहे. राडा रोड प्रकल्पामध्ये इथे इतकी धूळ की जवळजवळ 10 टायर्स 6 टायर्स असे मोठे ट्रक्स दिवसातून कमीत कमी 5 ते 6 वेळा ये जा करतात. आणि तुम्ही जर बघाल तर आपल्या गावडेनगरपासून ते इथे शेवटच्या स्टॉपपर्यंत मिनिमम 4 शाळा लागतात. एक गुजराती हायस्कूल आहे, विश्वकर्मा हायस्कूल आहे, मोरेश्वर हायस्कूल आहे, तांबे एज्युकेशन सोसायटी आहे. या शाळेची सगळी एकत्र या रोडनी बाहेर पडतात. आम्ही यांना विनंती केली, पत्र दिले, सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा हे लोक इथल्या स्थानिकांना गृहीतच धरत नाही. मुळात म्हणजे हा BMCचा इश्यू आहे की BMCने जर इथे राडा रोड प्रकल्प राबवायचा होता तर येथील स्थानिकांना गृहीत धरून हा प्रकल्प राबवायला पाहिजे होता. आत्ता आम्ही जरी कुठच्या गोष्टींना इथे विरोध करायला गेला तर आमच्या स्थानिकांच्या ज्या गाड्या वगैरे उभ्या असतात त्यांच्यावरती फाईन लादला जातो, का तर या मोठ्या गाड्यांना इथून ये जा करावी म्हणून. पण ते हा विचार करत नाही की स्थानिकांना फाईन भरून त्यांच्या गाड्या बाजूला काढून इथून ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत ह्याच्यामुळे किती धुळीचा प्रचंड त्रास होतोय. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही सकाळी 10 ते 12 या ड्युरेशनमध्ये तुम्ही येऊन चेक करू शकता. इतकं साम्राज्य आहे धुळीचं की तुम्ही सहज जरी 2 मिनिटं उभा राहिलात तर तुम्हाला खोकल्याचा त्रास होईल, TVचा त्रास होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आहेत आणि याला सगळ्यांना अभय मिळतं इथल्या स्थानिक प्रशासनाचं. एलर्जी का प्रॉब्लम है, उसका वजह से धूल जमता नहीं है रोड में सब आएगा, उसका वजह से मास्क पहनना पड़ता है. डॉक्टर लोग बोलते हैं मास्क पहन के चलो. बहुत धूल है. जबरदस्ती इधर रास्ता सब खोल के रखा है. ये सब इसमें व्यवस्थित से पानी डाल के उसको ये काम करना है. पब्लिक जाने का कितना तकलीफ आते है, उसमें बीमारी पड़ते हैं हमेशा के. म्हणजे एकदम गंभीर परिस्थिती आहे इथे आणि येता जाताना अवजड वाहनांचा एकदम त्रास पण भरपूर होते. त्यामुळे त्या काचारवलेत पूर्ण. ते श्वास घेणं मुश्किल आहे एरियामध्ये असं पूर्ण. काय बोलायचं, लहान मुलांना पाठवणं पण भीतीदायक वाटतं खूप या मोठ्या गाड्यांमुळे. आणि ते किती कंप्लेंट केलं तरी काय बंद होत नाही त्या गाड्या. रोड का खड्डा खोद रहे है, आधा अधूरा है. एक जगह खोद रहे, दूसरा जगह खोद रहे और वापस धूल मिट्टी बहुत उड़ रहा है, जो अपनी धंधे वाले को बहुत तकलीफ है इससे. और ट्रैफिक बहुत जाम हो रहा है चारों बाजू से. सकाळी मुलं जातात लहान, तर ट्रक वगैरे सकाळपासून चालू होतात, तर त्याच्यामुळे मुलांना पण त्रास होतो. आणि मागे 1-2 अपघात पण झालेले आहेत. ऑब्व्हियसली तसं आहे सर्व, कारण इथे मोठ्या गाड्या चालतात, इथे रोडची कामं चालू आहेत आणि मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रमाण आहे इथे. त्यामुळे लोकांना रोगराई पसरू शकते जास्तीत जास्त. सर्दी खोकला ह्या धुळीप्रमाणे होतो. असं खूप त्रास होतोय. माझं पण दुकान आहे इथं, मी पण धंदा करतो, केकचा धंदा आहे माझा. सकाळपासून संध्याकाळपासून रोज ह्यांचा ट्रकचं लय वातावरण एवढं दूषित होतंय, लय पोरांना पण त्रास होतोय. शाळेची पोरं दुपारपासून संध्याकाळपासून इथं असतात, लहान पोरं पण खेळत असतात, पण ह्यांचा ट्रकचा कधीच यांचा उपयोग बंद होत नाही. पब्लिक परिसरात यांचा उपयोग लय जोरामध्ये होतो. सकाळच्या टायमाला तर लय होतो आणि रात्रीचं तर मार्केटचा टाइम है, मार्केटच्या टायमाला पण लय त्यांचा त्रास होतोय. बहुत ज़्यादा तकलीफ हो रहा है. एक तो रोड छोटा है, ऊपर से बच्चे लोग का स्कूल विस्कूल रहता है. इसमें अगर कल का कुछ हादसा हो जाएगा तो कौन जवाबदारी लेगा.
ये धूल वगैरह होता है क्या? धूल वगैरह सब उड़ता है। अब बच्चे लोग को बहुत दिक्कत होती है, हद से ज़्यादा दिक्कत होती है। अब इसका कारण कौन बनेगा वो मुझे बताइए, और यहाँ कितना तकलीफ हो रहा है वो गाड़ी चलने से आप लोग खुद ही जानते हैं, लेकिन इसको रोक लगाइए क्योंकि हद से ज़्यादा उकरते जा रहा है अभी गाड़ियाँ। तर आम्ही कॉलेजवरून येताना किंवा जॉबवरून येताना आता शाळेच्या ड्युरेशनमध्ये आम्ही रोज बघतो की जी मोठी वाहनं चालत आहेत तर त्याचे नंबर प्लेटसुद्धा नाहीत. तर इकडे आता भरपूर मागे इलेक्शनच्या टायमाला किंवा त्याच्या आधी पण भरपूर वेळा बारक्या पोरांचा अपघात झालेला आहे. तर त्यामध्ये आता परत इथे काय झालं त्यांचे नंबर प्लेट नाहीत, मग आम्ही त्यासाठी पकडायचं कुणाला, माझा हाच प्रश्न आहे. आपलं आता तुम्ही बघितलं असं समस्या कसं महिलांच्या सगळ्या लोकांच्या ज्या समस्या आहेत ती मेन शाळेच्या टायमाला जे ट्रक चालू असतात वरतून जो धुळीकरणाचा विषय आहे त्या दोन्ही विषयावरती लवकरात लवकर नयन कदम यांच्या नेतृत्वामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. तर याची मला BMCला विनंती आहे की प्रशासनाला मला माझी विनंती आहे की त्यांनी याच्यावर योग्य तो तोडगा काढावा. कारण की तुम्ही जर बघाल तर हे बघा मागेच काही दिवसाआधीची जी फुटेज आहे, रस्ते बघा इकडचे रस्ते असून जर ट्रक कसाच खचला गेला आहे. सेम अशीच गोष्ट काही 1-1.5-2 वर्ष अगोदर झाली होती. माणूस त्याच्यामध्ये चिरडला गेला होता आणि तो जागीच ठार झाला, मेला होता, वारला होता. अजून एक आमच्याकडे फुटेज आहे, CCTV फुटेज आहे, ती आम्ही पाठवू. विद्या काय आडनाव तिचं, विद्या बनसोडे होती, लहान मुलगी होती, ती ट्रक खाली येऊन चिरडून मेली होती. ठीक आहे. तर अशा ह्या घटना वारंवार इथे होत असून सुद्धा प्रशासनाकडे इकडे लक्ष नाही. वरतून इकडचे प्रकल्प आहेत ते अजून वाढवत आहेत. तर आमची क्लिअर कट मागणी आहे की हे प्रकल्प पूर्णतःपणे बंद झाले पाहिजे, इथून दुसरीकडे शिफ्ट झाले पाहिजे. आमची त्याला काही हरकत नाही. ह्या प्रकल्पाचा ह्या इकडच्या स्थानिकांना काहीही फायदा नाही, उलटं त्यांना त्रासच आहे. श्वसनाचे विकार होत चालले आहेत व 60+, 70+ महिला जे वयोवृद्ध आहेत त्यांचे श्वसनाचे विकार वाढत चालले आहेत. तर ह्याच्यावरती लवकरात लवकर योग्य तो मार्ग काढावा, नाही तर अन्यथा मनसेमार्फत खळकटकच करण्यात येईल. एकंदरीतच काय तर या धुळीच्या त्रासामुळे इथले स्थानिक नागरिक कंटाळलेत. त्यांना काय हवं आहे तर त्यांना हवं आहे स्वच्छ हवा आणि हे जे मोठमोठे वाहनं इथून तिथे जात आहेत त्यांच्यापासून मुक्ती. अशावेळी महानगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा करूया आणि येत्या काळात ह्यांची ही जी स्थानिक समस्या आहे ती दूर होईल अशी आशा करूया. बघत रहा लोकमत मुंबई.